वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचल मनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समय पाहुड मिनमो सुदकेवली भणिदं नमः समय साराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आणि अमृतचंद्र आचार्यांचं परिशिष्ट स्याद्वाद अधिकार आम्ही बघतो आहे। 14 भंगांच्या माध्यमातून पहिल्यांदा आचार्यांनी वस्तुतत्व कसं असतं, स्याद्वाद पद्धतीने कसं वस्तुतत्व समजून घ्यायचं आहे, जे तत् आहे तेच अतत कसं आहे, आदी 14 भंगांच्या माध्यमातून आम्हाला वस्तुतत्व थोडक्यात सांगितलं। आणि नंतर आचार्यांनी प्रत्येक भंगाचा या एक कलश देऊन परत विशेष स्पष्टीकरण केलं। तच्च्या भंगामध्ये आपण बघितलं होतं की वस्तू स्वरूपाने आहे, अभिन्न। ती समजा आत्मा असेल तर आत्मा अभिन्नतेने ज्ञान मात्र आहे आणि ते त्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे। ज्ञेयाच्या आधारावर ज्ञानाचं अस्तित्व नाही। जगात ज्ञेय आहे म्हणून ज्ञान आहे असं नाही। ज्ञेयाचं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि ज्ञानाचं देखील स्वतंत्र अस्तित्व आहे। ते स्वयं आपल्या अस्तित्वाने आहे आणि म्हणून तत्पणा आहे। आणि नंतरच्या कलशामध्ये दुसऱ्या कलशात काल आपण जो पाहिला त्याच्यामध्ये सांगितलं वस्तू स्वतःच्या स्वरूपाने आहे हे जरी खरं आहे तरी ती पररूपानी नाही, हे त्याचं अतत स्वरूप आहे। तत्पक्षाचा आग्रही असा मानतो की ज्ञेयभूत समस्त विश्व ज्ञानच आहे, ज्ञानापासून भिन्न ज्ञेय काहीही नाही। असा ज्ञानाचा अद्वैत एकांताने स्वीकारून तो स्वतःला विश्वरूप मानून स्वच्छंदी बनतो। त्याच्या कल्पनेमध्ये परधन परस्त्री हेही स्वतत्व झाले आणि म्हणून ते ग्रहण करण्यात पाप आहे असं तो समजत नाही। मात्र अनेकांतवादी स्ववस्तूला ज्ञानरूप मानतो। ज्ञेय ज्ञानापासून भिन्न आहे हे ते जाणतो। स्वतःची विश्वता म्हणजे प्रभुता ही स्वतःच्या गुणपर्याय रूपात आहे, पराच्या रूपात नाही। परापासून मी भिन्नच आहे आणि स्व आत्म्यालाच उपादेय मानून आपल्या स्वभावाला तो स्पर्श करतो। जरी ज्ञानामुळे ज्ञेयांचं अस्तित्व ज्ञात होतं, जाणता येतं, परंतु ज्ञेय पदार्थांना ज्ञान निर्माण करू शकत नाही। लक्षात घ्यायचंय की जगातल्या परमाणू एवढ्या द्रव्याला देखील कुणीही उत्पन्न करू शकत नाही आणि कुणीही परमाणू एवढ्या द्रव्याचा विनाश पण करू शकत नाही। आम्ही म्हणतो खूप संहार सुरू आहे, हे सगळं बरोबर आहे। पर्याय अपेक्षेने बघितलं तर हे आमचं कथन बरोबर आहे, पण द्रव्यार्थिक न्यायाची दृष्टी पाहिली तर मात्र जगामध्ये कोणतीही वस्तू कुणीही निर्माण करू शकत नाही आणि कोणत्याही वस्तूला कुणीही नष्ट करू शकत नाही। आम्ही म्हणतो की मी घर निर्माण केलं किंवा मी एखादी फोटो फ्रेम खूप सुंदर रीतीने तयार केली म्हणजे काय केलं? जर आम्ही स्वतःलाच प्रश्न विचारला, तयार केली म्हणजे आम्ही वस्तू विकत आणल्या किंवा आम्ही तयार केल्या घरी, म्हणजे आमच्या जवळ काहीतरी रॉ मटेरियल होतं आणि त्याला योग्य रीतीने आम्ही रचून एका थीम खाली आणून आम्ही फोटोची सुबकता निर्माण केली। किंवा आम्ही घर बांधलं म्हणतो तरी देखील आम्ही काय केलं? आम्ही जे काही विटा सिमेंट माती पाणी जे काही आहे याला फक्त एक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या राहता येईल अशा रीतीने आम्ही त्या रचलेल्या आहे आणि आम्ही एक वीट काय एक परमाणू देखील आम्ही जगामध्ये निर्माण करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। अशा रीतीने ज्ञेय स्वतंत्र द्रव्य आहे
आणि ते ज्ञेय जे आहे हे देखील स्वतःमध्ये स्वरक्षित आहे. प्रत्येक पदार्थाच्या सत्तेत परपदार्थाच्या सत्तेचा अभाव असतो आणि म्हणून जे स्वरूपानी तत् आहे तो पररूपानी अतत आहे. हेच कथन सम्यक आहे. हा दुसरा भंग अतत भंग आपण काल बघितलेला होता. आता तिसरा भंग आम्हाला बघायचंय की ज्ञान कथनचित एक आहे. हा तिसरा भंग अमृतचंद्र आचार्य स्वयं कलशाच्या माध्यमातून सांगणार आहे. कलश आहे 250 नंबरचा. बाह्यार्थ ग्रहण स्वभाव भरतो विश्व विचित्रोल्लसन नेयाकार विशीर्ण शक्तिरभित तृट्यन् पशुर्नश्यति एकद्रव्यतया सदाप्युदितया भेदभ्रमं ध्वंसयन् नैकं ज्ञानमवादितानुभवनं पश्यन्त्यनेकान्तवीत्. अज्ञानी एकांतवादी प्रत्येक श्लोकामध्ये त्यांनी पशु हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. आणि पशुः नश्यति म्हणजे अज्ञानीचा नाश होतो. नाश होतो म्हणजे त्याच्यातलं ज्ञान नष्ट होतं असं नाही, पण तो आपलं अस्तित्व जसं आहे तसं तो मानत नाही. म्हणून अज्ञानी एकांतवादी बाह्य ज्ञेय पदार्थांना ग्रहण करणे या ज्ञान स्वभावाच्या भाराने सर्व बाजूने प्रगट होणाऱ्या ज्ञेय पदार्थाच्या आकारामुळे ज्याची शक्ती खंड खंड झालेली आहे. ज्ञानाचं कार्य परद्रव्याला आपल्या ज्ञानामध्ये ग्रहण करणं याचा अर्थ जाणणं. आणि हे जे जाणत आहे तर अनेक ज्ञेय ज्ञानामध्ये झळकतात आहे. आणि अनेक ज्ञेय झळकले म्हणून याला असं वाटतं की माझं ज्ञान खंड खंड रूप झालं. मी आत्ता घटाला जाणलं तर माझं ज्ञान घटाकार झालं, खंडरूप झालं. पटाला जाणलं, पटाकार झालं, खंडरूप झालं. अशा तऱ्हेने तो स्वतःला मानतो. म्हणून एकांती बाह्य ज्ञेय पदार्थांना ग्रहण करणे, कारण ज्ञानाचा विषय बाह्य पदार्थ असणारच आहे, कारण ज्ञान स्वपर प्रकाशक आहे. त्यामुळे ज्ञेय ज्ञानामध्ये निश्चितपणे असणार आहे. आणि असं ह्या ज्ञान स्वभावाच्या भारामुळे सर्व बाजूनी प्रगट होणाऱ्या ज्ञेय पदार्थांच्या आकारामुळे ज्याची शक्ती खंड खंड झाली आहे असा होऊन, म्हणजे अनेक ज्ञेयांचे आकार ज्ञानामध्ये ज्ञात होताना ज्ञान शक्ती छिन्न भिन्न खंड खंड झाली आहे असे हा मानतो. असे हा समजून संपूर्णपणे खंड खंड होऊन स्वयं नष्ट झाला. माझं ज्ञान खंड खंड रूप झालं म्हणजे मी खंड खंड रूप झालो असं हा स्वतःला समजतो अज्ञान अवस्थेत. परंतु अनेकांत जाणणारा मात्र सदैव उदयशील एक द्रव्यपणामुळे, पण हा जो स्याद्वाद आहे, व्यस्त व्यवस्था जाणणारा जो विवेकी जीव आहे, तो मात्र हे सांगतो की तुझ्या ज्ञानामध्ये अनेक ज्ञेय प्रतिबिंबित झाले. हा ज्ञानाचा स्वभाव आहे. अनेक ज्ञेयांना तू जाणतो, हा ज्ञानाचा स्वभाव आहे. पण त्याच्यामुळे तुझी एकरूपता कुठेही खंडित झाली नाही. जसा आरसा आहे, आरशामध्ये कितीही ज्ञेय पदार्थ झळकले तरी देखील आरशाची अखंडता आणि आरशाची स्वच्छता नित्य कायम आहे. त्याप्रमाणे ज्ञानाची स्वच्छता आणि ज्ञानाची अखंडता प्रतिसमय कायम आहे. या ज्ञानामुळे म्हणजे ज्ञेयामुळे आमचं ज्ञान, कुणाचंही ज्ञान अशा रीतीने खंड खंड रूप होत नाही. म्हणून उदयशील एक द्रव्यपणामुळे भेद भ्रमाला नष्ट करतो. हा भेद आहे, त्याला नष्ट केलं आणि तो जीवनात तू भ्रम पाळलेला आहे की मी नष्ट झालो. ज्ञेयाला जाणल्याने ज्ञान नष्ट कधी होणारच नाही. आत्मा तर अखंडित आहे
आणि तो कधी कालानी किंवा ज्ञेयानी खंडरूप होऊ शकत नाही. ज्ञेयाच्या विचित्रतेने ज्ञानास भेदरूप मांडण्याचा भ्रम नष्ट करतो. आणि जो एकरूप आहे, सर्वथा अनेक रूप नाही, आणि ज्याचा अनुभव निर्बाध आहे अशा ज्ञानाला पाहतो किंवा अनुभव करतो. ज्ञान ज्ञेयाकार रूप परिणमल्यामुळे अनेक दिसून येतं. म्हणजे आमच्या ज्ञानामध्ये वैविध्यता दिसते. प्रतिसमय आम्ही वेगवेगळं ज्ञेय जाणतो आणि म्हणून माझं ज्ञान विविधतेने नटलेलं असं मला दिसतं. आणि हे पर्यायापेक्षेने कथनचित सत्य पण आहे. पण असं असताना देखील आमचं ज्ञान नष्ट होत नाही. माझा जो ज्ञायकपणा आहे हा अबाधित रीतीने नित्य कायम असणार आहे. एकपणा कायम आहे. म्हणून एकांतवादी अज्ञानी ज्ञानास सर्वथा अनेक खंड खंड पाहतो आणि एक ज्ञान स्वरूपाचे त्याला भान नसल्यामुळे त्याला आत्मा काय आहे ही वस्तुस्थितीच ज्ञात नाही. आत्मा असा विविध रूप घेऊन त्याद्वाद प्रणालीनुसार अनेकांत स्वभावी आहे हेच त्याला ज्ञात नाही. आणि त्यामुळे एका पक्षाचा आग्रह स्वीकारून तो असं स्वतःला मानतो की मी खंडरूप झाला. म्हणून ज्ञान नसल्यामुळे ज्ञानमय आत्म्याचा नाश करतो. परंतु स्याद्वादी मात्र ज्ञानास ते ज्ञेयाकार असूनही सदैव अंतरंगातून प्रकाशमान द्रव्यत्वद्वारा एक पाहतो. कधीतरी आम्ही देखील हा आमचा अनुभव करून घेण्याची गोष्ट आहे की आमच्या ज्ञानामध्ये ज्ञेय झळकतात. परवस्तू आम्हाला खूप ज्ञात करून घ्याव्याशा वाटतात आणि आम्ही परवस्तूंच्या आहारी जाऊन परवस्तूच मी आहे असा भ्रम जीवनात पाहतो. कधीतरी आमच्या ज्ञानामध्ये या परवस्तूंना गौण करून परवस्तू झळकतील. या परवस्तूंना गौण करून आम्हाला स्वतःला आम्हाला निक्षून सांगायचंय की तू एक ज्ञायक स्वभावी आत्मा आहे. ज्ञेय माझ्या ज्ञानाचे विषय बनणार आहे. त्यामुळे माझ्या पर्यायीमध्ये नानाविधता असणार आहे. पण द्रव्य स्वभावाच्या दृष्टीने अन्वय रूपाने जर मी माझं अन्वेषण केलं तर मला माझ्या एकरूपतेची धारा कुठेही खंडित झालेली दिसत नाही. हे आम्हाला बघायचं असणार आहे. म्हणजे ज्ञान अनेक पदार्थांना जाणते. म्हणून ज्ञानात अनेक ज्ञेयांमुळे अनेक ज्ञेयाकार होतात. आणि अज्ञानी ज्ञानाला खंडरूप मानतो, तो त्याला अनेकाकार मानतो. अनेकांतवादी मानतो ज्ञान तत्व म्हणजे स्वयं एक आत्मतत्व रूप आहे. ते द्रव्य दृष्टीने सदा एकच आहे. ज्ञेयाकाराला ग्रहण करणाऱ्या ज्ञानाच्या विविध पर्यायी आहे. पर्यायी अनेक आहे. पण या सर्व पर्यायीत अनुस्यूत असलेलं ज्ञान हे द्रव्यार्थिक नयानी एकच आहे. आणि म्हणून ज्ञान तत्व हे कथनचित एक आहे. आता नंतरचा भंग अनेक रूपाचा भंग आचार्य सांगणार आहे की ज्ञान स्वरूप आत्मा सर्वथा एकांताने एकच आहे असं नाही. त्याच्या प्रतिसमय होणाऱ्या पर्यायी याही त्याच्याशी अभिन्न आहे. म्हणून तो कथनचित अनेक पण आहे. आणि सर्वथा एक मानण्याच्या पक्षाला खंडित करून त्याला कथनचित अनेकपणा दाखवून आत्म्याची वास्तविकता काय आहे हे आता नंतरच्या कलशामध्ये आचार्य सांगणार आहे. कलश आहे 251 नंबरचा. ज्ञेयाकार कलंकमे च कचिती प्रक्षालनं कल्पयन् नैकाकार चिकीर्षया स्फुटमपि ज्ञानं पशुर्नेच्छति वैचित्रेऽप्य विचित्रतामुपगतं ज्ञानं स्वतः क्षालितं
पर्याये तदनेकतां परिमृशन् पश्यन्त्यनेकान्तवी. आमच्या ज्ञानामध्ये जे काही ज्ञेय झळकलेले आहे, हे ज्ञेय झळकणं म्हणजे ज्ञानाचा कलंक आहे, असं हा अज्ञानी मानतो. चौथा भंग आपण पाहतोय अनेकाचा आणि सर्वथा एकांतवादी अज्ञानी. ज्ञेयाकार रूपी कलंकाने, म्हणजे ज्ञेयाचं हा जीव ज्ञान करतो आणि प्रतिसमयाच्या पर्यायी त्याच्या कोणत्या ना कोणत्या ज्ञेयाला घेऊनच असतात. कारण प्रतिसमय हा आत्मा स्वपर प्रकाशक आहे, म्हणजे पराला देखील हा जाणतो आहे. म्हणजे ज्ञानाची पर्याय आहे तर ती कशाला ना कशाला जाणणार आहे. असे हे ज्ञेयाकार त्याच्या ज्ञानामध्ये नित्य येत असतात. ज्ञेयाकार येतात याचा अर्थ की पदार्थाला हा प्रतिसमय नानाविध पदार्थाला जाणतो. या पदार्थाच्या निमित्ताने आमच्या ज्ञानाच्या पर्यायीमध्ये देखील ते ज्ञेय प्रतिबिंबित होतात. हा ज्ञेयाकाराचा अर्थ आहे की एक बाह्य ज्ञेय आहे. हे ज्ञेय आमच्यापासून सर्वथा पृथक आहे आणि या ज्ञेयाच्या निमित्ताने आमच्या ज्ञानाच्या पर्यायी देखील अशा ज्ञेयाकार रूप होत आहे. आणि हे ज्ञेयाकार माझ्या ज्ञानात प्रतिबिंबित होणं म्हणजे हा ज्ञानाचा कलंक आहे, असं हा अज्ञानी मानतो. म्हणून सर्वथा एकांतवादी अज्ञानी ज्ञेयाकार रूपी कलंकाने, म्हणजे अनेकाकार रूप मलिन अशा चेतन आत्म्यामध्ये प्रक्षालनाची कल्पना करतो. त्याला असं वाटतं ज्ञेय माझ्या ज्ञानामध्ये जाणण्यात आले, हा माझ्या ज्ञानावर कलंक आहे आणि म्हणून ह्या कलंकाचं मला प्रक्षालन करायचंय. हा कलंक मला काढून टाकायचंय, धुवून टाकायचं आहे. म्हणून चेतनेच्या अनेकाकार रूप मलिनतेला धुवून काढण्याची कल्पना करतो आणि ज्ञानाला एकाकार करण्याच्या इच्छेने, जरी ते ज्ञान अनेकाकार रूपाने प्रगट आहे तरी तसे इच्छित नाही किंवा मानत नाही. ज्ञानाच्या प्रतिसमय पर्यायी होतात आहे, अनेक ज्ञेय याच्या ज्ञानाचा विषय बनतात आहे, पण त्याला मात्र इच्छा की माझ्या ज्ञानामध्ये काहीही ज्ञात होऊ नये. हा सगळा कलंक आहे आणि हा कलंक कधी निघेल तर मी फक्त एक आत्मस्वरूपाचंच लक्ष करेल, त्यावेळेला हा कलंक बाजूला होईल. माझ्या ज्ञानामध्ये परज्ञेय अजिबात झळकायला नको, असं याला वाटतं. म्हणून ज्ञानाला सर्वथा एकाकार समजून ज्ञान विशेषाचा अभाव करतो. म्हणून हा जाणण्यापासून दूर व्हायचा प्रयत्न करतो. परंतु अनेकांतवादी मात्र पर्याय रूपाने ज्ञानाची अनेकता जाणून विचित्र असतानाही अविचित्रेला प्राप्त, अर्थात अनेक रूप असूनही एक रूपता, अशा ज्ञानाला स्वतःक्षालित, म्हणजे स्वयमेव तो क्षालितच आहे, शुद्धच आहे असं अनुभवतो. साध्या शब्दामध्ये जर आम्हाला पाहायचं असेल तर ज्ञानाच्या प्रतिसमयी होणाऱ्या ज्या पर्यायी आहे, या पर्यायी निश्चितपणे ज्ञानात होणार आहे आणि त्या ज्ञानात झाला हा काही ज्ञानाचा कलंक नाही, हा ज्ञानाचा स्वभाव आहे. आणि स्वभाव कधीही बंधाला कारण असत नाही. म्हणून ज्ञेयाला जाणल्याने ज्ञान कधीही आमचं मलिन होणार नाही. पण ज्ञान मलिन कधी होईल किंवा जेव्हा आम्ही जाणत असताना त्याच्या पुढची पायरी गाठली, आम्ही इष्ट अनिष्ट कल्पना केली, चांगलं वाईट असं पाहिलं, ते मात्र आमच्या बंधाला कारणीभूत आहे. म्हणून ज्ञान अनेकाकार स्वयमेव रीतीने आहे, ही त्याची अनेकांत पद्धतीने आचार्यांनी सिद्धी केलेली आहे. एकांतवादी ज्ञेयाकार रूप ज्ञानाला मलिन समजतो. अतएव ज्ञानामध्ये जी मलिनता नको, म्हणून त्यामधून ज्ञेयाकारांना दूर करून
ज्ञान ज्ञेयाकाराने रहित एकाकार रूप निर्मल करू इच्छितो. त्याला असं वाटतं की हे ज्ञेय माझ्या ज्ञानात आता जाणता कामा नये. या ज्ञेयांपासून मी दूर हटलो पाहिजे आणि माझं एक ज्ञान एकाकार रूपच राहिलं पाहिजे. तेव्हाच माझ्या ज्ञानामध्ये निर्मलता येईल. परंतु स्याद्वादी मात्र ज्ञेयाकार रूप विशेषामुळे ज्ञान सदोष होते असे न मानता सत्यार्थ वस्तू स्वरूप जाणून ज्ञानाच्या ज्ञेयाकार पर्यायाच्या अभावी एकरूप सामान्य ज्ञान पण असू शकत नसल्यामुळे पर्याय रूपाने अनेकाकारपणा मानतो. जर द्रव्य आहे तर द्रव्याच्या पर्यायी होणारच आहे. ज्ञान आहे तर ज्ञान स्वपरप्रकाशक असणारच आहे. हा त्याचा स्वभाव आहे. आणि पर्यायी होतात आहे त्या नानाविध रूपाच्या असणार आहे. आणि म्हणून सर्वथा जर नित्यता मांडली, एकपणा मांडला, तसं एकरूप ज्ञान कधीही असू शकत नाही. वस्तुतत्वाच्या हे विरुद्ध आहे. म्हणून ज्ञान जे आहे ते एक अनेक रूप आहे. जसं तत् असत रूप होतं तसं ज्ञान एक आणि अनेक रूप आहे. अशा विरुद्ध वाटणाऱ्या जोड्या स्याद्वाद पद्धतीने आणि एवकार रूपाने आचार्यांनी व्यवस्थित कथन पद्धतीमध्ये सांगितलेले आहे. म्हणून आम्ही जे बघितलेलं होतं की जेव्हा आम्ही स्याद्वाद लावतो त्या स्याद्वादामध्ये दोन शब्द महत्वपूर्ण आहे, स्याद आणि एव. म्हणजे स्याद अस्ति एव असं जेव्हा वाक्य आहे तेव्हा ते निर्दोष वाक्य आहे. कधी कधी आम्ही स्याद लावत पण नाही, पण आम्हाला अपेक्षा असते की या ठिकाणी स्याद शब्द आहेच, हा आम्हाला अभिप्रायात असतो. म्हणून त्याचा अर्थ स्याद्वाद पद्धतीनेच लागल्या जातो. म्हणून स्याद याचा अर्थ अपेक्षेनी आणि एव म्हणजे ज्या दृष्टिकोनातून ती वस्तू त्या स्याद्वादाने निर्णित केली ती त्या दृष्टीतून तशीच आहे. म्हणजे ज्या दृष्टिकोनातून त्यांनी वस्तूचं अस्तित्व सांगितलं किंवा एकत्व दाखविलं त्या दृष्टीतून वस्तू एकच आहे, एकच लावू शकतो आहे. आणि त्याच वेळेला आणखी स्याद्वादानी एक आणखी गोष्ट केली की त्यांनी स्वतः ते सांगून अनेकांताला देखील प्रस्थापित केलं. म्हणजे एक सांगितलं, पण सांगितलं असताना ही एक दृष्टिकोन आहे हे सांगितलं. याला आणखीही बाजू आहे, अनेक दृष्टिकोन आहे आणि ते मिळून वस्तू बनलेली आहे असा अनेकांत देखील स्याद्वाद पद्धतीमध्ये कथन केल्या गेलेला आहे. म्हणून हा असा चौथा भंग या ठिकाणी सांगितला की काही एकांतवादींचे म्हणणे आहे की ज्ञानाला आत्म्याची सिद्धी योग्य आहे. त्यांनी फक्त आत्म्यालाच जाणावं, तो एकाकार रूपच आहे. ज्ञेयाला जाणल्याने ज्ञानात जे ज्ञेयाकार दिसतात ते ज्ञानाचं स्वरूप नाही, ते विकल्पात्मक असून तो ज्ञानाचा कलंक आहे. त्यांना काढल्यानंतर मगच ज्ञान शुद्ध होईल आणि ज्ञानरूप वस्तू अनुभवात येईल असा एकांतवादीचा दृष्टिकोन आहे. आचार्य सांगतात ज्ञेयांना जाणणं हा ज्ञानाचा स्वभाव आहे. ज्ञान स्वपरप्रकाशक आहे, तो त्याचा कलंक नाही, तर तो महान गुण आहे. आणि ज्ञान कधीही आपल्या स्वरूपाला सोडत नाही. द्रव्यार्थिक नयाने आपल्या विविध पर्यायींना जाणतानाही तो एकाकार आहे, पण पर्यायी त्याच्या स्वभावापासून भिन्न नाही, म्हणून तो अनेकाकार पण आहे. कारण द्रव्याच्याच पर्यायी होणार आहे. एकामागून एक अशा तऱ्हेने या द्रव्याच्या अनादिकालापासून अनंत काळपर्यंत पर्यायी होणार आहे. पर्याय शून्य द्रव्य असं अस्तित्व नाही आणि द्रव्य शून्य पर्याय असं देखील अस्तित्व नाही. म्हणून द्रव्य आणि पर्याय मिळूनच वस्तू बनलेली आहे.
जरी ज्ञेयाच्या निमित्ताने ज्ञानात ज्ञेयाकार प्रतिबिंबित होतात, तरी हा ज्ञानाच्या स्वच्छतेचा परिणाम आहे, तो स्वभाव आहे. असं असताना सुद्धा जीवांना विविध विकल्पांचा त्याग करून निर्विकल्प समाधीसाठी शास्त्रामध्ये का प्रेरणा केली? प्रश्न कधी कधी आमच्याही मनात येतो की जर पराला जाणल्याने काही बिघडलं नाही तर तुम्ही आत्म्यालाच ध्येय बनवा असं का सांगतं? किंवा निर्विकल्प होऊन आत्मसंवेदन करा, आत्म्याचाच अनुभव घ्या, अंतर्मुख होऊन आत्मतत्व पहा, असा उपदेश आम्हाला का दिला जातो? अत्यंत मार्मिक प्रश्न आहे आणि त्यावर आचार्यांनी तेवढंच समर्पक उत्तर दिलेलं आहे. अल्पज्ञ जीवांचा उपयोग एका समयात एका पदार्थालाच ग्रहण करतो. जर त्याचा उपयोग अन्य ज्ञेयावर गेला तर त्यामुळे स्वरूप संचेतनामध्ये बाधा येऊ शकते. कारण हा अल्पज्ञ आहे, याच्या ज्ञानावर खूप मर्यादा आहे. आणि मर्यादा तर अशी आहे की एका वेळी हा एकाच इंद्रियाचा उपयोग करू शकतो. प्रश्न कुणी आपल्याला विचारला कोणता, की तुला किती इंद्रिय आहे? आम्ही साधारण उत्तर देणार आहे की आम्ही 5 इंद्रियवाले आहोत, आम्हाला 5ही इंद्रिय आहे. पण थोडी याच्यामधली आणखी महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची, की जर आम्ही आमच्या उपयोगाच्या दृष्टिकोनातून आम्ही इंद्रियांकडे बघितलं तर आम्ही एका वेळी एकाच इंद्रियांचा उपयोग करू शकतो. डोळ्यांनी बघत आहे तर फक्त त्यावेळेला डोळ्यांचाच उपयोग करू शकतो. म्हणजे उपयोगाच्या दृष्टीने प्रत्येक जीव एक इंद्रियवाला आहे. बारीक गोष्ट आणि अनेकांतांनी याची सिद्धी आम्ही करू शकतो की चक्षुइंद्रियाचा विषय आम्ही बघतो आहे, आम्ही फक्त चक्षुइंद्रियांनी त्यावेळेला बघू शकतो, बाकीची 4 इंद्रियांचा आम्ही उपयोग करू शकत नाही. कर्णेंद्रियांनी ऐकतो आहे त्यावेळेला आमच्या चक्षु इंद्रियाचा उपयोग बंद आहे. अशा तऱ्हेने आमचं ज्ञान अत्यंत मर्यादित आहे. आम्ही अल्पज्ञ आहोत आणि आमच्या ज्ञानाची प्रवृत्ती ही अशा तऱ्हेने एका समयात एकाच इंद्रियांनी ग्रहण करण्याची आहे. आणि म्हणून त्याचा उपयोग जर अन्य ज्ञेयावर गेला तर त्याच्या स्वरूप संचेतनामध्ये बाधा येऊ शकते. जर आत्म्यानी परालाच जाणत राहिला तर हा अंतर्मुख होऊन आत्मतत्वाला कसे जाणेल? कारण तो पराला जाणण्यात गुंतला तर तो आत्म्याकडे त्याचा उपयोग राहणार नाही. आणि म्हणून परज्ञेयांपासून हटून तू तुझ्या आत्म्यामध्ये उपयोग लाव, हा उपदेश आम्हाला दिलेला आहे. जीवांना आत्मानुभूतीसाठी अन्यत्र उपयोग जाऊन चालणार नाही. आम्ही जर फक्त पंचेंद्रियाच्या विषयांचाच उपयोग करू म्हटलं आणि अंतर्मुख होऊन आत्मतत्वाचा जर आम्ही उपयोग केला नाही, तिकडे लक्ष दिलं नाही, तर आम्हाला आत्माची अनुभूती होऊ शकत नाही. जेव्हा 5ही इंद्रियांचे विषय बंद राहतील, आत्मानुभवासाठी लक्षात घ्यायचं की जेव्हा आम्ही 5ही इंद्रियांचे उपयोग बंद आहे, मनाच्या माध्यमातून आम्ही आत्मतत्वाचा विचार करतो आहे आणि मनाच्या माध्यमातून विचार करता करता हे मन अतिसूक्ष्म होऊन आत्मतत्वावर स्थिर झालं, एकाकार झालं आणि त्यावेळेला कुठे आम्हाला आत्म्याची अनुभूती होऊ शकते. म्हणून अन्यत्र उपयोग आमचा जायला नको आत्मानुभूतीसाठी. त्यासाठी ज्याला आपला आत्मा ज्ञेय बनवावे लागेल. म्हणून अन्य ज्ञेयापासून विकल्पापासून दूर राहणे इष्ट आहे, हा उपदेश आहे. कारण सामान्य जन अल्पज्ञानी आहे. ज्ञानासोबत रागादी विकल्प पण होतात आणि केवळ आमचं ज्ञान निखळ ज्ञान आहे असं होत नाही. केवळ ज्ञान आहे म्हणजे फक्त ज्ञानच आहे असं होत नाही. ज्ञानासोबत आमची लगेचच प्रवृत्ती आहे कोणती? रागादी विकल्प करण्याची, इष्ट अनिष्ट बुद्धी करण्याची. म्हणून रागादिकांपासून दूर राहण्यासाठी
परज्ञेयापासून देखील दूर राहा असे म्हटले जाते. म्हणून छद्मस्थांना संकल्प विकल्पांचा त्याग करून स्वात्मनिष्ठ बनणे आवश्यक आहे. जर उपयोग परात गेला तर लगेच इष्टनिष्ठ कल्पना आणि रागादी भाव उत्पन्न होतात. जेव्हा केवल ज्ञानाची प्राप्ती होते तेव्हा मात्र रागद्वेषाचा सर्वथा अभाव झाला आहे. म्हणून परज्ञेय ज्ञानामध्ये प्रतिबिंबित होतात, पण रागादिकांची उत्पत्ती होत नाही आणि ज्ञान फक्त ज्ञान रूप राहतं, केवल ज्ञान रूप राहतं. अशा तऱ्हेने या आत्म्याचं स्वरूप आणि आमचा आचार्यांनी आम्हाला छद्मस्थ अवस्थेत दिलेला उपदेश यांची देखील आम्हाला योग्य पद्धतीने सांगड घालायची आहे. आणि यानंतर परत कलश येणार आहे. अनेकांत नावाचा चौथा भंग या ठिकाणी सांगणार आहे आचार्य. याला आपण उद्याला बघूया. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.